तब्बल 23 वर्षाने भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी पुन्हा एकदा घर वापसी केली आहे। सध्या आपल्यासोबत अण्णा आहेत। अण्णा, काय सांगाल, आज घर वापसी करताय आपण, आपल्या मूळ पक्षामध्ये काय भावना आहेत आज आपल्या? पक्षामध्ये हा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात याचा विस्तार व्हावा आणि एक संघ असं सरकार भारतीय जनता पार्टीचं या देशात राहावं ही अपेक्षा आहे। अण्णा, आपण मध्यंतरीच्या काळामध्ये आपण वेगळ्या पक्षामध्ये होता, आज पुन्हा एकदा आपण घर वापसी केली आहे, काय आपली भावना आहे? कारण की आपण जडणघडणीपासून या पक्षामध्ये होता आणि आज पुन्हा एकदा आपण सहकुटुंब या कुटुंबामध्ये आपण पक्ष प्रवेश करताय। मी 2002 साली जो पक्ष त्याग केला ते सगळं वरकरणी केलं, अंतःकरणातला पक्ष संपून दिला नाही। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या हिताविरुद्ध एक ही घटना माझ्या हातातून 23 वर्षात झाली नाही। उलट भारतीय जनता पार्टीला हस्ते परहस्ते कसं बळ मिळेल हेच पाहिलं। मधल्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या, आपण प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल सांगितलं, तर नेमकं काय अशा घटना घडल्या होत्या त्यामुळे आपण दुखावला होता आणि आज ते सगळे गैरसमज दूर झालेत असं देखील मुख्यमंत्र्यांनी? दुखावलं नाही, मी बाजूला झालो। कारण युती शासनामध्ये 95 ते पुढं 4 वर्षात, विशेषतः 2 वर्षात पाणी पुरवठा स्वच्छता हे खातं महाराष्ट्रात तयार झालं। हे खातं शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या सगळ्या मंत्र्यांना विचारलं, तुम्ही कोण घेताय? ते सगळे म्हणले, आम्हाला महाराष्ट्र सगळा माहिती नाही आणि आम्ही घेऊ शकत नाही। शेवटी ती बैठक संपली आणि मुख्यमंत्री आणि बाळासाहेब बसले। बाळासाहेब म्हणले, आता काय करायचं? तर मुख्यमंत्री चाचरत म्हणले की माझ्या मनात एक आहे ते सांगू का? म्हणले, सांग ना। मनोहर जोशी असं म्हणाले की गेले वर्ष 1.5 वर्ष मी ज्या माणसाला पाहतोय मंत्रिमंडळात त्याच्यामध्ये अण्णा डांगे हा केपेबल मनुष्य आहे। BJP मध्ये तो महाराष्ट्रभर हिंडतोय, तो त्याला जर आपण त्याचं ऐकलं तर अनेक प्रश्न मार्गी लागतील। त्यामुळे मी काय प्रश्न माझा, त्यामुळे आपण नेमकी मग त्यावेळेस काय भूमिका घेतली होती? आपण त्यावेळेस नेमकी काय भूमिका घेतली होती? तर त्याच्यातली भूमिका, मी मंत्रीच होतो तेव्हा स्वतः कष्ट केल्याशिवाय दुसरे माणसं कष्ट करत नाहीत, हे माझ्या जीवनातलं सूत्र। म्हणून आपण थांबायचं नाही। मी काम करत राहिलो, माझ्याबरोबर जे शिवसैनिक आले ते, भाजपचे जे आले त्यांना घेऊन आम्ही महाराष्ट्र टँकरमुक्त केला। आज आपण पुन्हा एकदा या पक्षामध्ये आलाय, आपण एक ज्येष्ठ नेते आहात, कशा प्रकारे आता आपण सर्व काही गोष्टी बघताय? आपली मुलांनी देखील यामध्ये पक्ष प्रवेश केला आहे, आपल्या मुलांनी देखील आपल्यासोबत पक्ष प्रवेश केला आहे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये? नाही, मुलांनी प्रवेश केला, त्यांनी इमाने इतवारे पक्षाचं काम पुढं करावं आणि पक्ष वाढवावा ही त्यांच्याकडनं माझी अपेक्षा, आणि ते वाढवतील असं मला विश्वास वाटतो। दुसरी गोष्ट अशी की आज हे आम्ही आलो तर याचा परिणाम असा की लोकांना जेवढं जागृत करता येईल, आमची जी शक्ती आहे ती शक्ती आम्ही पणाला लावून हा पक्ष कसा बलवान बनेल, खेड्यापाड्यात घराघरात कसा पोचेल याचा प्रयत्न करू। आपण जिकडून येतो तो पश्चिम महाराष्ट्र, आपण पश्चिम महाराष्ट्रामधून येता, एकेकाळी पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस राष्ट्रवादीचे बालेकिल्ला मानला जायचा, पण आज आपल्या घर वापसीने पुन्हा एकदा ताकद वाढेल तिकडे? आता आहेच भारतीय जनता पार्टीची ताकद, पण अजून ताकद वाढेल?
भारतीय जनता पार्टीची ताकद वाढेलच, पण आता कुणाचा कुठल्याही पक्षाचा महाराष्ट्रातला कुठलाही भाग बालेकिल्ला राहिलेला नाही. विशेषतः डाव्या विचाराचे संपत चाललेत. आज एका पक्षाची काय अवस्था आहे महाराष्ट्रात? एक आमदार निवडून आला, तो सुद्धा एका नाजूक विषयावर, त्याच्या आजोबाचं दुःखद निधन झालं, त्या ह्याच्यावर तो निवडून आला. बाकी कुठं काय आलं? कम्युनिस्ट पार्टी कुठं आहे काय? म्हणून डाव्या विचाराचं जे आहे हे मागं पडत चाललेलं आहे आणि आपल्याला काम करायला संधी आहे. जेवढे भाजपचे कार्यकर्ते मन लावून एकजुटीनं काम करतील तेवढं सत्तेमध्ये अधिक प्रभावी ठरतील. ते होते आपल्याबरोबर ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, ज्यांनी सांगितलं आहे की आजचा दिवस हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आनंदी आहे. कॅमेरामन विनय राजभरसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांची पुन्हा एकदा घर वापसी झाली आहे आणि त्याबरोबर त्यांची सुपुत्र यांनी देखील घर वापसी केली. तेच सध्या आपल्यासोबत आहेत. चिमण डांगे, काय सांगाल आपण? आज आपला पक्षप्रवेश झाला आहे, म्हणजे घर वापसीच झाली आहे. थोडक्यात काय आज आपली भावना आहे? खरं तर आयुष्यातला जे काही सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस असतो तो माझ्या दृष्टीनं आजचा दिवस आहे. कारण आम्ही जन्मल्यापासून आम्हाला जे काही बाळकडू मिळालं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ भाजपा हेच मिळालं, कारण वडिलांच्यामुळं. आणि आम्हीसुद्धा आम्हाला कळायला लागलं तेव्हापासून आम्ही जनसंघ, त्यावेळी नव्हता खरं तर, जनता पक्ष आणि भारतीय जनता पार्टी ह्याचं आम्ही काम करत आलो. त्यामुळं आज घरात परत येताना खरोखर मन भरून आलं, एवढा आनंद झाला. आपण जी घर वापसी केली आहे त्यामुळे आपल्याबरोबर अनेक कार्यकर्ते देखील जोडले गेले. मधल्या काळामध्ये काही गैरसमज झाले होते, ते दूर झालेत सगळे? खरं तर गैरसमज म्हणण्यापेक्षा आदरणीय अण्णासाहेब डांगे माझे वडील यांच्यावर ज्या पक्ष सोडायची वेळ का आली हा फार महत्त्वाचा विषय होता. आणि त्यावेळेला जे काही घडलं त्याच्यामुळं त्रासून पक्ष सोडला होता. पण आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना ज्या वेळेला या सगळ्या गोष्टीची सत्यता कळाली त्यावेळेला त्यांनी वडिलांना आणि आम्हाला बोलवून घेतलं आणि तुम्ही परत आलं पाहिजे असे साहेबांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्या इच्छेला आम्ही मान देऊन आज भारतीय जनता पार्टीत परत आलो. यापुढे आपण कशा प्रकारे पक्षाचं काम करणार आहात? सांगलीमध्ये आपण पाहिलं असेल तर राष्ट्रवादीची ताकद आहे आणि आधी देखील होती, तर कशा प्रकारे आता आपण या सर्व गोष्टींना आपण सामोरं जाणार आहात? नाही, खरं तर आता पश्चिम महाराष्ट्रात पहिले काँग्रेसची ताकद होती का तर होती, परंतु सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील याच्यामुळं युवा वर्ग आज पूर्णपणे भाजपकडं आकृष्ट झालेला आपल्याला संबंध देशभर दिसतोय. तीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि सांगली जिल्ह्यात आम्ही काही नसताना भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो. आता तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं सुधारलेली परिस्थिती आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं काम हे प्रामाणिकपणेच करणार, कारण आजपर्यंत आम्ही प्रामाणिकपणे ज्या पक्षात होतो त्या पक्षाचं काम करत आलो. 23 वर्ष हा खूप मोठा काळ असतो, एक आपल्या घरापासून लांब राहणं. आज 23 वर्षानंतर ज्यावेळेस आपण परत एकदा घर वापसी केली, काय आपली म्हणजे भावना आहे? कारण की एवढे वर्ष आपण घराच्या बाहेर पण विचार तेच होते, हे आपण पाहिलं तर अण्णासाहेबांनी पण तेच सांगितलं, आपण पण तेच सांगताय. खरं तर भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला आम्ही काम करत होतो त्यावेळची भारतीय जनता पार्टी अगदी वेगळ्या परिस्थितीत होती, कारण पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं काम करणं तसं खरंच अवघड होतं. पण आज भारतीय जनता पार्टीचं काम करायला वातावरण चांगलं आहे. आमचं तळागाळापर्यंत रिलेशन आहेत, त्यामुळं काम करायला एकदम इझी जाईल हे 100% खात्री. ते होते आपल्याबरोबर अण्णासाहेब डांगे यांचे पुत्र चिमण डांगे, ज्यांनी सांगितले की आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आहे, कारण की आमची पुन्हा एकदा घर वापसी झाली आहे. कॅमेरामन विनय राजभरसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.